26 एप्रिल सकाळच्या झटपट ठळक बातम्या. राज्यात 10 धडाकेबाज निर्णय जाहीर. आताच्या घडीच्या सर्वात मोठ्या बातम्या. ठाकरे गटाचा वचननामा. पळवलेले उद्योगधंदे वापस आणू. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करत पीक विम्याचे निकष बदलू. उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा. हळद उत्पादनात 30 लाख पोती घट. देशात सुमारे 70% हळदीची विक्री. रासायनिक खतांची उपलब्धता 45 लाख टनांच्या पुढे राहणार. 13 लाख टनांवरून जास्त मिळणार युरिया. देशाच्या कृषी निर्यातीत 9% घसरण. जागतिक अस्थिरता. देशांतर्गत निर्बंधांचा मोठा परिणाम. चिपळूणला हापूस म्हणून कर्नाटकी आंब्याची विक्री. स्थानिक व्यापाऱ्यांच्या संबंधितांवर कारवाईचा इशारा. कोकणातील हापूस आंब्यांची हाय विशिष्ट प्रतिष्ठा. काजूचा 30% उत्पादनाचा अंदाज. हंगाम अंतिम टप्प्यात. दर 110 रुपयांवरच. एवढ्या फास्ट रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिला. मुख्यमंत्री संभाजीनगरात रोड शो मध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल. स्त्रीधन ही पत्नीची मालमत्ता. त्यावर पतीचा अधिकार नाही. सर्वोच्च मिळालेल्या भेटवस्तू विकण्याचा ठेवण्याचा स्त्रीला पूर्ण अधिकार. छत्रपती संभाजीनगर निवडणूक. एकदाही पराभव न झालेले इम्तियाज जलील पुन्हा संधी साधणार का? तिरंगी लढतीचा फायदा होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विनोद पाटलांच्या घरी. नाराजी दूर करत भुमरेंसाठी पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न. संभाजीनगरचे बदलणार गणित.